शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तितक्याच जागा आम्हाला मिळायला हव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे। तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जागा वाटपाची चर्चा ही कॅमेरासमोर होत नसते असं म्हणत भाजप नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलं। जागा वाटपाबाबत छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं। दरम्यान आता मुनगंटीवारांच्या विधानावर छगन भुजबळांनी सुद्धा भाष्य केलंय। तर जागांच्या बाबतीत माझं मत हे वैयक्तिक नसून ते पार्टीचं मत आहे असं भुजबळ म्हणाले। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांची उमरगा इथं जिल्ह्यातील पहिली सभा होणार आहे। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची आज बैठक होणार आहे। वेणुगोपाल, चेन्नीथाल, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर उमेदवारांच्या नावावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विरोधकांना पोटशूळ उठलेला असून वारंवार सरकार पडेल अशी टीका करतायत। मात्र आता विरोधकांच्या पोटदुखीवर आमच्याकडे उपाय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय। दरम्यान आमच्यावर टीका करणारे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील असंही ते म्हणाले। चंद्रपूर लोकसभेच्या रणांगणात विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांची एंट्री झाली आहे। शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून मी गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करत असून पक्षानं लोकसभेचं तिकीट दिल्यास लढवेन असा विश्वास शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। धाराशिवच्या कळंब तहसील कृषी कार्यालयातील शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचा प्रकार समोर आला। कर्मचाऱ्यांनी कार्यालयात सकाळी 9:45च्या आधी हजर राहणं अपेक्षित असतं। मात्र आता 11 वाजले तरी देखील कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीत आणि कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। ढोकी कळंब मुरुडमधील ग्रामस्थ आक्रमक झालेत तर रेल्वे लाईन समोर लाक्षणिक उपोषण ग्रामस्थांनी सुरू केलंय। रेल्वे गाड्यांना ढोकी इथं थांबा द्या अशी मागणी या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली। पुण्यामधील खडकवासला भागात गुंडांकडून पुन्हा एकदा राडा घालण्यात आलाय। खडकवासलामधील गोऱ्हे बुद्रुक गावामध्ये 10 जणांच्या टोळक्यानं कोयता तलवारीनं 3 जणांवर हल्ला केलाय। तर हल्ल्याची रात्रीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला असून अनेक ठिकाणी तापमान 40°C घरात पोहोचलंय। तर उन्हाचा पारा सकाळी कमी जाणवतो आणि दुपारी मात्र तापमान हे 40शी पार जात असतं। त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले। मवियामधील सगळ्या प्रमुख नेत्यांची जागा वाटपाबाबत बैठक पार पडली आणि ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली आहे। तर 48 जागांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। दरम्यान मवियामध्ये एकही जागेसंदर्भात मतभेद नसल्याचं राऊतांनी ठणकावलंय। जागा वाटपावर पुढील बैठक ही 9 मार्चला होणार आहे। मवियाची मुंबईमधल्या वर्णीमधील 4 सीझन हॉटेलमध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये सहभागी होऊन बाहेर पडलेल्या वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी पुढच्या बैठकीत सगळ्या गोष्टी ठरतील असं सूचक वक्तव्य केलंय। महायुती जागा वाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे। येत्या 2-3 दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तर महायुती जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून तिन्ही पक्षांचा प्राथमिक मसुदा तयार आहे। तर महायुतीची लवकरच आणखी एक बैठक होणार असून त्या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील जागा वाटप तिढा सुटण्याची शक्यता आहे। उत्तर मुंबई आणि मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तर संजय निरुपम यांना उत्तर पश्चिममधून लोकसभा निवडणूक उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रपूरमध्ये लोकसभेच्या मैदानात शिवानी वडेट्टीवार यांची एंट्री झाली आहे। त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं असून गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करत असून पक्षानं तिकीट दिल्यास निवडणूक लढवेन असा विश्वास व्यक्त केलाय। गॅरंटी हा शब्द काँग्रेसचा असून भाजपनं तो चोरल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय।
मोदींची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी असून गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्या तोंडी चांगला वाटतो अशी खरमरी टीका पटोलेंनी केली आहे। तर देश विकून देश चालवण्याचा आमचा अजेंडा नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। मोदी हे उमेदवार असून त्यांच्या नावानं सध्या देशभरात सरकारी पैशानं जाहिरात केली जाते। याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय आणि एका उमेदवाराचा प्रचार सरकारी पैशानं करणं हे चुकीचं असून आम्ही तक्रार केल्यावर सुद्धा कारवाई होईल की नाही हे माहीत नसल्याचं ते म्हणाले। लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। विधानसभेची बोलणी नाही तर मग लोकसभेच्या 400च्या वाट्याला आमचा काय संबंध येतो असा सवाल त्यांनी केलाय। लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नसल्याचं सुद्धा ते म्हणाले। तर फक्त आचारसंहिता लागू द्या, आमच्याकडे सर्व व्यवस्था असून लोहाराचा एकच हातोडा काफी आहे असं सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। फक्त एका जिल्ह्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कशी तयारी केली आहे आणि त्यासाठी आम्हाला कुणाच्या कारखान्यांना पैसे देण्याची गरज नाहीये, तसंच आम्हाला कुणाला चोरण्याची देखील गरज नसल्याचं पटोले म्हणाले। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेकडून संयुक्त बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी वांद्रे येथे बैठक सुद्धा झाली, पण या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यानं आंदोलन सुरूच राहणार आहे। सांगलीमधल्या जतमधील 25 ते 30 दुष्काळी गावांनी कर्नाटकात जाऊन आम्हाला सामावून घ्या अशी मागणी केली आहे, तर वारंवार मागणी करून सुद्धा पाणी मिळत नसल्यानं त्यांनी आता हे पाऊल उचलले। जगभरामधील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेला तारकर्ली समुद्रकिनारा आता रेड झोन होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून आधी रोजगार द्या आणि नंतर रेड झोन जाहीर करा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले। अकोल्यामध्ये धनगर समाज संवाद मेळावा पार पडलाय, तर त्याला प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलंय। यावेळी धनगर समाजाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। नांदेड जिल्हा परिषदेचा 22 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। यामध्ये घनकचरा साठवण आणि विलगीकरणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर याशिवाय आरोग्य शिक्षण यासाठी प्रामुख्याने निधीची तरतूद करण्यात आली आहे। प्राणी संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करत विश्व हिंदू परिषदेनं नांदेडमध्ये मोर्चा काढलाय। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होते, मात्र आता पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। गडचिरोली जिल्ह्यामधल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील रूपा हत्तीण पाणी पिण्यासाठी चक्क हातपंपावर आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये आता रूपा पाण्यासाठी हापसाजवळ उभी असून तिथल्या कर्मचारी हातपंपातून रूपाला पाणी पाजत असल्याचं दिसून येतं। चंद्रपूरच्या आयुध निर्माणी उपमहाव्यवस्थापकांच्या शासकीय निवासस्थानी 4 बिबटे दिसून आले आहेत। रात्री 2च्या सुमारास निवासस्थानाच्या पार्किंग भागात आलेल्या 4 बिबट्यांचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओनंतर वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले। तर नागपूरमध्ये बर्ड फ्लूचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय। राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसांमध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होतोय आणि त्यांचे नमुने पाठवले असता रोगाची लागण झाल्याचं समोर आलं। त्यानंतर आता पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्यांना मारण्यात आलं आणि 16000 अंडी नष्ट करण्यात आली। तर भंडाऱ्याच्या धानोरा गावातल्या बळीराम गोशाळेमधील 34 जनावरांचा चारा आणि पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। गडचिरोलीमधील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यामध्ये नेणाऱ्या जनावरांचं पकडून त्यांना या गोशाळेत पाठवलं होतं, मात्र या जनावरांना चारा पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। ऊसतोड कामगार तोडणी दरवाढ अंमलबजावणी करा या मागणीसाठी आता बीडच्या माजल गावात ऊसतोड कामगार हक्क परिषद संपन्न झाली आहे। तर या परिषदेमध्ये ऊसतोड कामगार तोडणी दरात 34% वाढ आणि मुकादमाला 1% भाववाढीची अंमलबजावणी करा, ऊसतोड मजूर मुलांची शासकीय वसतिगृह सुरू करा अशा मागण्यांचे ठराव घेण्यात आले। नांदेडमध्ये उद्योग विभागातर्फे घेण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेला चांगला प्रतिसाद मिळालाय। तर या गुंतवणूक परिषदेमध्ये एकूण 60 करारनामे करण्यात आलेले असून त्यामधून 1450 कोटींची गुंतवणूक नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे।
बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि बीड दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांचं क्रेनच्या सहाय्यानं स्वागत करण्यात आलंय। यावेळेस गर्दी जमल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव गेल्या 48 तासात 2000 रुपयांनी वाढले आहेत आणि जीएसटीसह सोन्याचे दर हे 66,300 इतके झाले। अमेरिकन बँकांचं व्याजदर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवलाय, त्यामुळे आता ही भाववाढ झाल्याचं सांगण्यात येतं। हिंगोली ते वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग वासंबा फाटा इथं उड्डाणपूल मंजूर झालाय, परंतु त्याचं काम सुरू झालेलं नाहीये। तर हा उड्डाणपूल लवकरात लवकर बांधावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। नगर परिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे येवल्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर या मोहिमेअंतर्गत महामार्गापासून बाजार समितीपर्यंतच्या रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणं पाडण्यात आली आहेत। उत्तर नागपूर परिसरामध्ये गेल्या 4 वर्षांपासून OCW कडून पाण्याची पाईपलाईन टाकून ठेवण्यात आली, मात्र अद्याप सुरू केलेली नाहीये। त्यामुळे आता वस्तीत राहणाऱ्या लोकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महापालिकेमध्ये मटका फोडो आंदोलन सुद्धा केलं। तर गायीवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्यावर गायीनंच लाथा मारून हल्ला केल्याचं सिन्नरमध्ये समोर आलं। त्यामुळे आता शिकार करायला आलेल्या बिबट्याला जायबंदी व्हावं लागलं। ही माहिती मिळताच वनविभागानं बुलीचं इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेतलं। तर गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून 10 ते 15 मिनिटं झालेल्या पावसानं रब्बी पिकांना फटका बसलाय। तर पुन्हा 2 दिवस अवकाळी पावसाचा गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर सांगलीमधल्या शेजारील असलेल्या कोटलगी गावामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या हस्ते जलसिंचन योजनेचं भूमिपूजन करण्यात आलंय। यावेळी बोलताना त्यांनी जत तालुक्यामधल्या दुष्काळी गावांनाही हे पाणी मिळेल असं आश्वासन दिलं। तर चंद्रपुरामध्ये 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलून आईनंही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। यावेळी 10 वर्षीय मुलानं तिथून पळ काढल्यानं तो सुदैवानं बचावलाय। तर मुलानं घडलेला प्रकार पोलिसांना सांगतात दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।